गरीब शेतमजूर कुटुंबातील मुलाची भरारी, इंडियन नेव्हीत मिळवले यश, आई वडिलांचे कष्ट फळाला. मालेगाव तालुक्यातील माळमाथा परिसरातील शेंदुर्णे गावातील गरीब शेतमजूर कुटुंबातील होतकरू युवक कल्याण कारभारी पिंजन यांची इंडियन नेव्हीमध्ये निवड झाल्याने संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. कल्याण यांच्या आई वडिलांनी शेती व मोलमजुरी करून मुलाला शिक्षण दिले. कठोर परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर कल्याण यांनी इंडियन नेव्हीत स्थान मिळवत आपल्या आई वडिलांसह शेंदुर्णे गावाचे नाव अभिमानाने उज्ज्वल केले. या यशानिमित्त गावकऱ्यांच्या वतीने कल्याण यांची गावातून उत्साहात मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर त्यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. दरम्यान कल्याण पिंजन हे प्रशिक्षणासाठी ओडिशा येथे रवाना झाले. शेंदुर्णे गावातील अनेक युवक सध्या भारतीय सैन्य, इंडियन नेव्ही आणि पोलीस दलात कार्यरत असून देशसेवा करत आहेत. त्यांच्या प्रेरणेतून गावातील इतर तरुणांनीही स्पर्धा परीक्षा व संरक्षण दलातील भरतीची जिद्दीने तयारी करून शेंदुर्णे गावाचे नाव आणखी उंचवावे असे आवाहन यावेळी मान्यवरांनी केले. S9 TV न्यूज प्रतिनिधी सुनील हिरे, मालेगाव. आशीर्वाद देण्यासाठी आपण इथे जमलो. कल्याण भाऊ इंडियन नेव्हीमध्ये भरती झाले, सेवेत रुजू होते, म्हणून आपला आनंद म्हणून आपण इथे हा उत्सव साजरा करत आहोत. की आपण जगायचे मित्र हो, जीवन जगण्यापेक्षा जीवन घडवणं हे खूप महत्त्वाचं असतं. आणि आज खऱ्या अर्थाने या लहान मुलाचं जीवन घडलंय असं म्हणायला हरकत नाही. मित्र हो, एखादी व्यक्ती काम करत असताना, एखादी व्यक्ती जीवन जगत असताना तो जीवन कसा जगतो याला महत्त्व असतं. नाहीतर कुत्रे मांजरे पण जीवन जगतात, त्याला काय अर्थ नसतो. परंतु आज कल्याण म्हणजे नावाप्रमाणे आज जगण्याचा जो खरा अर्थ आहे तो आज कल्याण शिकला पाहिजे. म्हातारे आईवडील म्हणजे जे मीरा, त्याला मी लहानपणापासून बघतोय, कारण मामा त्यांना बघतोय, बाकी आत्यान त्यांना बघतोय. तर कल्याणचं जे जीवन आहे अतिशय आबाळ कष्टामध्ये त्याच्या वडिलांचं, आईचं जीवन गेलं नाही. आणि अशा हा काळ्या मातीचा लेख, खऱ्या अर्थाने काळ्या मातीचा लेख, हा गोरागोरका पोरगा आज खऱ्या अर्थाने आज इंडियन नेव्हीमध्ये जातोय. तर गावाची मान शान, तालुक्याची मान शान आणि देशाची मान शान उंचवणारं एक चांगलं व्यक्तिमत्व मी कल्याण याच्याकडं बघतो. आपली सर्वांची अपेक्षा आपल्या आई लेकरांची म्हणजे जसं आपण म्हणतो की माझ्या मुलाला मी कधीच सोडलं नाही, तर आई आज खऱ्या अर्थाने त्याला 4 ते 6 महिन्यासाठी विदा करते. आज आईचं पण काळीज खऱ्या अर्थाने भरून आलं असेल की आज माझा मुलगा माझ्यापासून दूर जातोय. परंतु खऱ्या अर्थाने मला सांगा असं वाटतं, तो जरी दूर जात असला तरी खऱ्या अर्थाने तो काळ्या मातीसाठी जातोय, आपल्या भारत मातेच्या संरक्षणासाठी जातोय. त्यामुळे सर्वांनी आज जे लोक उपस्थित झालेले यापेक्षा गावातल्या सगळ्या मंडळींनी त्याचा सत्कार केला, स्वागत केलं. आणि आज खऱ्या अर्थाने मला तुमच्याकडनं अपेक्षा आहे की त्यांचा आज पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका.